नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या शेतातील 4 महिन्यांच्या ऊसाची पाहणी करणार आहोत. सध्या तुम्ही पाहू शकता, ऊस खूपच हिरवागार, तजेलदार आणि जोमदार वाढलेला आहे. या ऊसासाठी आपण 4.5 फुटांच्या सरी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे पिकाला भरपूर जागा मिळते आणि त्याचा विकासही चांगला होतो. चला तर मग जवळून ऊसाची वाढ पाहूया. 4 महिन्यांचा ऊस आता चांगला उंचीला आला आहे. प्रत्येक बेटामध्ये नवीन फुटवे दिसत आहेत. ऊसाचा रंग गडद हिरवा आहे, म्हणजे पीक निरोगी आहे आणि योग्य वाढ होत आहे. आतापर्यंत वेळेवर पाणी, खत आणि तण नियंत्रण केल्यामुळे आज हा ऊस इतका सुंदर दिसत आहे. 4.5 फुटांच्या सरींचा एक मोठा फायदा म्हणजे पाणी व्यवस्थित फिरते. पाणी साचत नाही आणि मुळांना योग्य प्रमाणात ओलावा मिळतो. यामुळे ऊसाची मुळे मजबूत होतात. भविष्यात खत टाकणे, औषध फवारणी करणे किंवा ट्रॅक्टरने आंतरमशागत करणेही सोपे जाते. आता तुम्ही पाहू शकता की ऊसामध्ये भरपूर फुटवे आलेले आहेत. जितके चांगले फुटवे असतील तितके उत्पादन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे असते. पुढील काळात या ऊसाला वेळेवर पाणी देणार आहोत. तसेच पिकाच्या गरजेनुसार खतांचे नियोजन करणार आहोत. तण वाढू नये याची काळजी घेणार आहोत. योग्य वेळी ही सर्व कामे केली तर ऊस आणखी जोमाने वाढेल आणि चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला हा ऊस कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शेतातील ऊस किती महिन्यांचा आहे आणि सरी किती फुटांच्या आहेत, हे देखील आम्हाला लिहा. तुमचे अनुभव इतर शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त ठरतील. आज आपण आपल्या 2 एकरातील 1.25 महिन्याच्या ऊसाच्या प्लॉटची पाहणी करणार आहोत. नुकताच लावलेला हा ऊस आता चांगला उगवला आहे आणि सर्वत्र एकसारखी वाढ दिसत आहे. सुरुवातीलाच पीक चांगले उभे राहिले तर पुढे उत्पादनही चांगले मिळण्याची शक्यता वाढते. चला तर मग शेतात जाऊन जवळून ऊस पाहूया. तुम्ही पाहू शकता की जवळपास प्रत्येक सरीमध्ये ऊस व्यवस्थित उगवलेला आहे. जिथे उगवण चांगली असते तिथे पुढे फुटवेही भरपूर येतात. सध्या ऊस 1.25 महिन्याचा असल्यामुळे त्याची वाढ वेगाने सुरू आहे. या टप्प्यावर पाण्याचे योग्य नियोजन खूप महत्त्वाचे असते. जास्त पाणी किंवा खूप कमी पाणी दिल्यास वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हवामान आणि जमिनीचा प्रकार पाहून पाणी देणे आवश्यक आहे. तसेच वेळेवर तण नियंत्रण करणेही गरजेचे आहे. तण वाढले तर खत आणि पाण्याचा मोठा भाग तण घेते, त्यामुळे ऊसाची वाढ कमी होऊ शकते. म्हणून सुरुवातीपासूनच शेत स्वच्छ ठेवणे फायदेशीर ठरते. आता पुढील काही दिवसात खतांचे नियोजन आणि आवश्यक आंतरमशागत केली जाणार आहे. या सुरुवातीच्या काळात जितकी चांगली काळजी घेतली जाईल, तितका ऊस पुढे मजबूत आणि दाट होईल. हा पूर्ण प्लॉट 2 एकरांचा आहे. देवाच्या कृपेने आतापर्यंत पिकाची वाढ समाधानकारक आहे. पुढेही अशीच वाढ राहिली तर चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. मित्रांनो, तुमच्या शेतातील ऊस किती दिवसांचा आहे आणि तुम्ही कोणती जात लावली आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव इतर शेतकरी मित्रांनाही उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि माहिती